चला जाऊयात मॅच कडे. टॉस जिंकलाय तो बांसोली टीमने. पहिला बॉल बांसोली टीमच्या समोर लेजंड क्रिकेटर सचिन आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी थोडा धोका पत्करला होता मैदानामध्ये. यावेळी पाहायला गेलं तर अगदी धोका होता. पॉइंटला कव्हर करत असताना झेल ड्रॉप झालाय. 3-3 खेळाडू झेल खाली येत होते, परंतु आवाक्याच्या बाहेर हा झेल जरूर पाहायला मिळाला. भैरवनाथ गारपुळे आणि त्याच्या विरोधात बांसोली टीम सध्या आपण पाहतोय एक तुल्यबलता मॅच मधली मैदानात येते आणि एकीकडे पहिल्याच बॉलवरती सिंगलची रणनीती यावेळी यशस्वी झाली आहे. मयूर गोलंदाजीला आहे. अक्षय आता स्ट्रायकर एंड वरती. मयूरचा नेक्स्ट बॉल. चांगला फटका, चांगला फटका. अति घाई आणि इथे काय घडलंय, भरपूर घाई पाहायला मिळते. बांसोली टीम सध्या मी तर म्हणेल बॅटर मध्ये समन्वय नव्हता ते शक्य होऊ शकता, परंतु इथे फिल्डिंग मध्ये समन्वय आला नाही. ही फार मोठी धोक्याची आणि चिंतेची बाब तुमच्यासाठी जरूर होऊ शकते, कारण इथे दोनही बॅटर अतिघाई करण्याचा प्रयत्न करत होते. प्रकार मात्र अंगलट आला असता. बॉलला जज करणं फार गरजेचं असतं सातत्यपूर्ण बॅटिंग केल्याच्या नंतर. फटका सजला जातोय. अगदी गरंगळत बॉल जमिनी लगत पाहायला मिळालाय. अगदी शॉर्ट फाईन. त्याच्या अनुषंगाने मात्र इथे सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विनर वर्सेस विनर मॅच होईल. पाली टीम आपण कुठेही जाऊ नका ही आपणाला पूर्व सूचना दिलेली आहे. सेकंड राऊंडचे सामने हे 3 षटकांचे असतील. पुलर लेन यावेळी अक्षयसाठी ब्रह्मास्त्र क्रिएट केलं गेलं. नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार. 4 धावा आहेत का? ओके. सचिन बॅटर आपण पाहतोय. सुरुवातीलाच मात्र काहीशी एक दिशाहीन फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. थोडासा पॉइंटला आवाक्याच्या बाहेर झेल होता, अन्यथा तिथून परतावं लागलं असतं. मी म्हटलं होतं की लेजंड क्रिकेटर, अनेक वर्ष भैरवनाथ गारपोलीच्या क्रिकेट पटलावरती अधिराज्य गाजवणारं हे व्यक्तिमत्व आहे, ज्याने खऱ्या अर्थाने गारपोलीच्या क्रिकेटला जिवंत ठेवलंय. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे सेल्फ डिफेन्सचा खेळ सचिन राऊतचा पाहायला मिळालाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे चुकी झाली आहे. बॅटला ब्रश करत असताना बॉल सरळ कीपरच्या हातात विसावलाय, परतावा लागलाय. तर बॅटर अक्षयला पहिला झटका भैरवनाथ गारपोली टीमला. महेंद्रजी जांभूलकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. फार मोठी चुकी सध्या मी तर म्हणेल अक्षयने मैदानात साकारले. अर्थातच शेरशाह डेव्हलपर्स, सनशाईन डेव्हलपर्स आपण पाहतोय. कर्जत प्रीमियर लीगचा तरार सध्या चालू आहे आणि त्या अनुषंगाने अगदी 4 बॉल 18ची गरज होती आणि प्रथमेशने साकारलेली ती वादळी खेळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे अवयाला जरूर चढवलाय. उंच बॉल, क्षेत्ररक्षकाने अंदाज चुकलाय. खरं म्हणायला गेलं तर अगदी आता त्याच्यासाठी दिलं गेलेलं जीवदान मी तर म्हणाल फार मोठी चुकी यावेळी बांसोली टीमने मैदानात साकारले आहे. कारण मी इतिहास जागृत करत होतो. अगदी सनशाईन डेव्हलपर्स ओमकार अंडे यांनी पुरस्कृत केलेली टीम आणि त्याच टीम मध्ये ज्यावेळी सनशाईन डेव्हलपर्सला गरज होती 4 बॉलमध्ये 18ची आणि प्रथमेशने ठोकलेले ते 3 लगातारचे षटकार, 1 बॉल राखून ती मॅच सनशाईन डेव्हलपर जिंकली होती आणि इथे त्याच प्रथमेशला दिलं जातंय मैदानातलं हे जीवदान. फार मोठा धोका बांसोली टीमने आता मैदानात पत्करलाय. इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने यावेळी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती.
इथे मात्र चुकी साकारली आहे. अगदी एक लेझी क्रिकेट फटका सजवला होता परंतु क्षेत्ररक्षकाकडे थोडं सचिन राऊत यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि तिथे दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय झटका क्रमांक 2. चला जाऊयात मॅच कडे. दुसरा हादरा लागलाय गोलंदाज उमेश. चांगला फटका ऋषीच्या बाट मधून. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल डीप मिड विकेट. अगदी येतोय ऋषी ब्रँडेड सिक्सर. षटकाराची रणनीती सध्या मैदानात पाहायला मिळते. हा षटकार मात्र बरंच काही सांगून जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 आकड्यावरती. 18 रनचा स्कोर बोर्ड. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. ऋषी ब्रँड सध्या मैदानात झलकतोय कारण एक चांगली बॅटिंग लाईन मैदानात येते. गारपोली टीम खरं म्हणायला गेलं तर अगदी बऱ्याच वर्षांची मेहनत मैदानात सातत्यपूर्ण पाहायला मिळते. सचिन राऊतने पाहिलेलं स्वप्न काही दिवसांच्यातच सत्यात उतरेल यात काही शंका नाही आहे. कारण एकीकडे आपण पाहतो ना या टीम बांधणीत सचिन राऊत यांचा फार मोठा हातखंडा आहे आणि एकीकडे पाहायला गेलं तर अगदी या नवनवीन खेळाडूंना संधी क्रिएट करून देऊन सातत्यपूर्ण त्यांना क्रिकेटच्या पटलावरती जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं. परंतु इथे बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. बॅटर ऋषीच्या माध्यमातून ऑन हॅट्रिक बॉल असेल. यावेळी मात्र षटकारच्या उंबरट्यावरती षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती ऋषी हा बॅटर जरूर पाहायला मिळेल. पाली टीमचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच दीपक ठरलेत या पण आपला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक ऋषीच्या नावावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार सध्या मैदानात त्याच्या बॅटमधून आले आहेत. अगदी फ्रंट फुटवरती आले. फटका खेळला. एक लेझी क्रिकेट सुद्धा पाहायला मिळत होता परंतु मनगडातली ताकद बरंच काही सांगून जाते मैदानात. बॅक टू बॅक 3 षटकार. यावेळी मात्र ऋषीच्या बॅटमधून एक झंझावती वादळी खेळी सध्या मैदानात विस्फोटक बॅटर पाहायला मिळतोय. तीन षटकार बॅक टू बॅक आले आहेत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न यावेळी करणं अपेक्षित होतं. वेट अँड वॉच परंतु सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले 31 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगला फटका फ्लिप केलाय बॉलला. ताकद दिली नाहीये. अगदी बॅटचा टो एंड आणि इथे परतावं लागेल ते प्रथमेशला. आणखी एक झटका लागला जातोय टीम गारपोलीला. तिसरा हादरा यावेळी आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ 3 विकेटचं नुकसान.
आनंद पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आलंय ना. असं असताना मात्र आता मात्र गोल्डन विकेट परतावा लागलाय ऋषीला. धक्क्यावरती धक्के. षटकाराची रणनीती प्रत्येक वेळी ऋषी यशस्वी होत नाही, परंतु इथे ताकद कमी पडली या फटक्यामध्ये. सरळ उचलायचं होतं आणि यावेळी जर पाहायला गेलं तर इथे पहिल्याच बॉलवरती गोलंदाजने घेतले विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट प्रस्थापित केल्या. अगदी धक्क्यांवरती धक्के. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. सिद्धेश आपण पाहतोय सध्या बॅटिंग वरती. जाऊयात मॅच कडे. गोलंदाज प्रतीक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर चांगला बॉल. सातत्यपूर्ण विकेट सध्या मैदानावरती फार मोठ्या त्रासात जरूर आहेत, कारण अगदी रणनीती फार यशस्वी झाली होती. कारण 31 धावांवरती अजूनही धावसंख्येचा आलेख पाहायला मिळतोय. विकेटवरती विकेट येत आहेत. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर 5 विकेटचं नुकसान धावफलकावरती टीम गारपोलीचं पाहायला मिळत आहे. चांगली रणनीती होती. सध्या मैदानात वेट अँड वॉच करायचं होतं. एखादी विकेट जिथे अक्षयला थांबायचं होतं. सचिन राऊत चुकी करताना दिसून आले. त्यानंतर आपण पाहतोय अगदी प्रथमेश. त्यानंतर मात्र गेलेला ऋषी ज्याने षटकार हॅट्रिक या स्पर्धेची पहिली लगावली आहे तो सुद्धा बाद झाला. या महत्वपूर्ण विकेट. चांगला फटका. यावेळी मात्र चौकार आलाय. या येथील 4 धावा विघ्नेशच्या बाटमधून. या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला स्ट्रोक. इथे फटकेबाजी पाहायला मिळते. फंबल पाहतोय, परंतु इथे थोडंसं क्षेत्ररक्षण टाईट पाहायला मिळालं. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. अगदी आपण पाहतोय 36 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. बराचसा पल्ला गाठायचा आहे. बॉल सुद्धा भरपूर शिल्लक आहेत. कारण म्हणायला गेलं तर गारपोली टीमला एका 2 मोठे फटके या सामन्यात चांगला कमबॅक करून देऊ शकतात, परंतु इथे ताकद कमी आहे अभिच्या बॅटमधून. परंतु बॉल सेफ लँड केलाय. अगदी उडवलेलं हेलिकॉप्टर मात्र यशस्वी लँड होत आहे ते अभिचं. आणि इथे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ती 42 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल यावेळी शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीत मात्र 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इतक्या विकेट आणि त्याच्यानंतर मात्र आलेले फटके बरंच काही मैदानात सांगून जात आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र अगदी गोळीच्या वेगाने सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय
3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. सांघिक कोड्यातलं चौथं षटक. गोलंदाज जयेश. पुन्हा एकदा अगदी ब्लॉकल पद्धतीचा बॉल. यॉर्कर लेंथ हाताळले गेली होती, परंतु इथे गतीवरती थोडं परिवर्तन होतं. अगदी स्लोवर डिलिव्हरी होती. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 44 या आकड्यावरती आपण पाहतोय. केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णपणे कव्हर केली जाते, परंतु फटका मात्र यावेळी फसलाय. परतावा लागेल विघ्नेशला. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. इथे फटका सजवलाय जरूर. क्षेत्ररक्षक तैनात होईल, परंतु बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर. इथे षटकार जरूर आलाय. प्रयत्न केले जात होते, परंतु अंदाज मात्र चुकला या फिल्डरचा. या षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले, जाऊन पोहोचले 50 या आकड्यावरती. चला मेन यष्ट जरा व्यवस्थित करा श्रेयश. केटीसी लाईव्ह अगदी क्लिअरिटीने क्वालिटी यांचा संगम. फटका पुन्हा एकदा सजलाय. इथे सिंगल आले आहे. सिंगलच्या मदतीने दुसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. फेकी होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावींच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 52 आकड्यावरती. 52 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. इथे 2 धावा जरूर आल्यात. इथे फलंदाज होईल बाद. दरम्यान आपण पाहतोय साहिल लोंगले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अगदी काही दिवसातच त्यांनी ISPL गाजवली. कर्नाटकचे दौरे सातत्यपूर्ण पाहायला मिळाले. रत्नागिरीचा दौरा आपण पाहिला. आणि अर्थातच मीत भाऊ मध्ये अगदी बेस्ट बॉलरचा किताब ज्यांनी पटकावला साहिल लोंगले या पण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. या उमरलीकर आपण पण या.
दयानंदजी मसे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की आपण साहिल लोंगले यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चोपन्न धावसंख्येचं टार्गेट यावेळी सेट केला गेला अगदी बांसोली टीमसाठी. चला बांसोली टीमचं बॅटर आपण मैदानात रवाना व्हायचं आहे. चला जाऊयात मॅचकडे. 54 धावसंख्येचं टार्गेट. अभिजित सध्या गोलंदाजीला आहेत. पहिल्याच बॉलवरती यावेळी मात्र डीप मिड विकेट ला दिनेशच्या बॅटमधून येत आहे खणखणीत चौकार. इथे सिंगल पाहायला मिळते. कल्पेश करमरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला मॅचला जरा स्पीडअप करा. पाली टीम आपण तयारीत राहा. इथे फटका जरूर सजवलाय. आपण पाहतोय सिंगल आली. प्रयत्न केले जात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल 7 आकड्यावरती आहे. 54 धावसंख्येचं टार्गेट असताना थोडंसं आव्हान कठीण म्हणता येणार नाही आहे. परंतु एक चांगली बॅटिंग लाईन बांसोली टीमची मैदानात येणं अपेक्षित असताना सुरुवात चांगली केली मी म्हणेल. परंतु यावेळी गोलंदाजीत अभिजित थोडा बॅकफुटवरती जरूर असेल. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा ऑनसाईडला आहे. क्षेत्ररक्षक इतका लेझी क्रिकेट सध्या मैदानात की सरळरित्या बॉल पुढ्यात आलाय आणि त्याच्यावरती फक्त त्याला कॅरी करायचं आहे आणि तीच चुकी मात्र मैदानात घडली गेली आहे आणि इथे आलाय चौकार.
इथे आणखी एक डॉट पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या षटकाच्या अंती टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक यावेळी संपुष्टात जरूर आलंय. चला स्पीड करा आपण. चला जरा स्पीडअप करा आपण. फार विलंब होतोय. गारपली टीम पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत. सांघिक कुड्यातलं दुसरं षटक. गोलंदाज अक्षय सध्या गोलंदाजीला आहे. पहिला बॉल समोर पुन्हा एकदा दिनेश. हा बॅटर चांगला फटका दिनेशच्या बॅट मधून डीप एक्स्ट्राला कव्हर करत असताना हा बॉल मात्र रवाना होतोय. येथील आणखी दर्जेदार 4 धावा दिनेशच्या बॅट मधून एक चांगली सनसनी खेच निर्माण सध्या मैदानात केली जाते. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर जशी पहिल्या षटकाला सुरुवात झाली होती तशीच सुरुवात यावेळी मात्र अक्षय या गोलंदाजाला केली जाते दिनेश या बॅटरकडून. ती सुरुवात सुद्धा दिनेशच्याच बॅटमधून झाली. या गोलंदाजीची सुरुवात सुद्धा दिनेशच्याच बॅटमधून येत आहे. कणकणीत पहिल्याच बॉलवरती 2 मोठे चौके दोन्ही षटकांना पाहायला मिळालेत. चांगला बॉल यावेळी मात्र अगदी दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. आता धोका निर्माण जरूर झालाय आणि या क्षणी काय घडतंय, 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावीच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकतीये. जाऊन पोहोचली 17 आकड्यावरती. 17 रन्स स्कोर बोर्ड. .50 ची सरासरी प्रति षटक राखायची होती, परंतु इथे जर पाहायला गेलं तर दुसरं षटक प्रगती पदावरती आहे. टोटल मात्र जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. समीकरण थोडं बदलतंय आता बांसोली टीमच्या बाजूने. आपण पाहतोय सामना एकीकडे झुकतोय, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर पहिल्या ब्रेक थ्रू साठी सध्या वरुणात गारपोली टीमचा संघर्ष मैदानात चालू आहे आणि त्या अनुषंगाने मी तर म्हणाल दिनेश बॅटरची बॅटिंग फार लाभदायक सुद्धा ठरू शकते बांसोली टीमसाठी. कारण अद्यापर्यंत एक चांगली बॅटिंग 4 बॉलचा सामना करत असताना संघासाठी 11 धावा त्याने कमावल्यात. आणखी एक चांगला फटका, चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र परतावा लागेल दिनेशला. झटका क्रमांक 1, महत्वपूर्ण विकेट. इतिहास सांगत होतो, परंतु त्या अनुषंगाने मात्र अतिगाई करण्याचा प्रयत्न. एक चांगली फिल्डिंग सध्या मैदानात अभिजितच्या माध्यमातून आणि पहिला झटका रनआउटच्या स्वरूपात दिनेश नावाचा बॅटर परतेल बांसोली टीमला. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी फ्रंट फुट वरती येऊन बॅट चालवले तलवारी सारखी. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय खणखणीत दणदणीत ब्रँडेड सिक्सर. जयेश आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती आहे. 1 डाऊनच्या विकेट वरती पाचारण केला गेलाय. खरं म्हणायला गेलं तर दिनेशची बॅटिंग सध्या बाद होत असताना काही वर्णी लागली गेली आहे जयेशची आणि तिथेच पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. स्लोवर 1, अगदी फसवा बॉल.
इथे डॉट आलाय. पहिला बॉल पुण्यामध्ये फेकला होता ज्याच्यावरती मोठा फटका जयच्या बॅटमधून जरूर आला. वाईट आलाय. एक वाईट जरूर पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल जरूर पाहतोय आपण. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपेल आणि धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती मात्र 24 आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 30 धाव संख्येची. प्रति षटक 15ची सरासरी आता या ठिकाणी राखावी लागणार आहे. कारण सुरुवातीला आपण पाहिलं होतं 13.50 ची सरासरी होती. थोडासा आलेख उतरता पाहायला मिळालाय. परंतु पाहूयात विकेट सुद्धा गमावली दिनेश नावाची. परंतु अजूनही ताकद आहे. कारण मैदानात जसा सामना गारपोळीच्या बाजूने आपल्याला बॅटिंग पाहायला मिळत होती तशीच बॅटिंग सध्या मैदानात आहे. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रथमेश आपण पाहतोय. अति घाई. इथे काय घडलंय. ओव्हर थ्रो आणि त्याच्यामध्ये मात्र एक चिकी सिंगल. अगदी चोरटी धाव धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. आणि इथे एकही धाव द्यायची नव्हती. फिकी मात्र चुकली. कलेक्शन चुकलं. तदनंतर ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळाला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. फटका सजला जातोय परंतु ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत सिंगल जरूर कंप्लीट होते. प्रयत्न केले जात आहेत. एक प्रेशराइज क्रिकेट क्रिएट करण्याचा प्रयत्न सध्या प्रथमेशच्या बाबतीत पाहायला मिळतोय मैदानावरती. चांगली गोलंदाजी. अनन हे बैरवलत गारपोली संघासाठी थोडं आशादायी ठरू शकतो. परंतु तितकीच बॅटिंग बांसोली टीमची येणं अपेक्षित आहे. तमाम क्रीडा रसिकांना दोन्हीकडून हा सामना तितकाच मजेशीर पाहायला मिळावा हीच इच्छा असेल. परंतु अगदी उन्हाचा तडाखा आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये चालू असलेली ही स्पर्धा आहे. वाईट बॉल. यावेळी वाईट आलाय. अतिरिक्त बॉलला बाउन्स केला गेलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. इथे बॉल चांगला आहे. आपण पाहतोय डॉट बॉलची संगता केली जाते. डॉट बॉलच्या मदतीने मात्र एक कमबॅक केलं जात आहे. कारण एकीकडे पहिल्या 2 बॉलवरती सिंगलचा प्रवास होता परंतु व्हाईट बॉल फेकला. अतिरिक्त बॉलला बाउन्स केला. तदनंतर डॉटची संगता करतोय प्रथमेश. आपण पाहतोय आणखी 3 बॉलचा थरार या गोलंदाजीत पाहायला मिळेल. इथे गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. स्लिपचा खेळाडू फार मोठी चुकी करताना दिसून आलाय. इथे येतील 4 धावा. या 4 धावींच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. जाऊन पोचतीये ती मात्र 31 या आकड्यावरती. अजूनही बराचसा प्रवास बाकी आहे परंतु येणारे 2 बॉल हे दोन्ही टीमसाठी निर्णायक असू शकतात. कारण तुम्ही पाहू शकता चौकार आशादायी ठरवून गेलाय. फार मोठी मेहनत यावेळी बॅटरची पाहतोय. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून एक चुकी क्रिएट केली आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो इथे सुद्धा फलंदाज होईल बाद. इथे विकेट आले आहे.
समीकरण आता बदलतंय. खरं म्हणायला गेलं तर 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 31 आकड्यावरती. 6 बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 23. न्यू बॅटर मैदानात रवाना होईल कुशल. हॅलो ठीक. हॅलो हॅलो ठीक. बस एवढाच होतोय, काय नाही परिणाम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश. चांगला फटका यावेळी मात्र पाहायला मिळतोय. चौकार जरूर आलाय. आता 5 बॉल आणि 19 ची गरज असेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 35 आकड्यावरती. 35 रन्स स्कोर बोर्ड. 54 धावसंख्येचं टार्गेट. 5 बॉल 19 ची गरज आहे. सामना पार अटीतटीचा आहे. कोण जिंकेल कोण हरेल याच्यापेक्षा तमाम क्रीडा रसिकांना सामना मात्र मंत्रमुग्ध करताना जरूर दिसेल. यावेळी गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा फायर करण्यासाठी सज्ज आहे. पुलारलीन या चुका मैदानात होता कामा नये. शेवटचं षटक इतकं लाजवाब असलं पाहिजे की तिथे चुका होता कामा नये आणि त्याच चुका मैदानात ऋषिकेशच्या माध्यमातून. कारण ऋषिकेश तुमच्या बॅटमधून आलेले ते 3 षटकार विजयाची नांदी होऊ शकत होते. परंतु आता मात्र या 2 बॉलवरती 2 मोठी फटके बरंच काही सांगून गेलेत. कारण आता सामन्यातली कलाटणी एकीकडे हा सामना भरनाथ गारपुलीच्या बाजूने झुकला होता. आता हाच सामना काहीसा झुकला गेलाय तो मात्र बान्सोली टीमच्या बाजूने. चार बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी ऑफिशियलच्या भूमिकेत असतील ते मात्र हर्षल लोंगले आणि गणेश गारे. पोलर लाईन आणि त्याच्यावरती आलाय षटकार. नो बॉल आणि षटकार. सामन्यात कलाटणी. आता आता सामना एकीकडे झुकलाय तो मात्र बान्सोलीच्या बाजूने. तीन षटकार ऋषिकेशच्या बॅट मधून जरूर आले होते परंतु गोलंदाजीत दिलेले 3 मोठे फटके अगदी 2 बॉल मध्ये 17 धावा खर्च केल्यात. फ्री हिटचा बॉल आणि इथे मात्र हवाई हल्ला. या 2 धावा येतील. या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ती 50 आकड्यावरती. 3 बॉल आणि 4 धावसंख्येची आता गरज आहे. इथे फलंदाज होईल बाद. इथे आले विकेट. इथे आले विकेट. महत्वपूर्ण विकेट यावेळी परत ते आहे. थोडासा कान मंत्र देणं गरजेचं होतं. तो फार उशिराने कान मंत्र आलाय परंतु पाहूयात. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 4 धावा. 13 बॉल 31 ची रणझुंजार केली. सध्या बॅटर आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून 13 बॉल 31 ची केली. जबरदस्त एक चांगली बॅटिंग लाईन मैदानात आले. प्रतीक न्यू बॅटर आता मैदानात दाखल होईल.
कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 4 ची गरज आहे. टोटल मात्र जाऊन पोहोचले 50 या आकड्यावरती. ऋषिकेश आपण पाहतोय. इथे मॅच फिनिश झाले. बानसोली टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. आणि भैरवनाथ गारपुले आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आपलं गोड गोड कौतुक. चला हर्षल लोंगले आणि त्याच समेत गणेश गारे पंचांच्या भूमिकेत 3 षटकांचा सामना आहे. चला बानसोली टीम आणि पाली टीम टॉस करण्यासाठी या. बानसोली टीम आणि पाली टीम